in parallel lines theorem we see here the sum of measure of all angles of a triangle is 180 degree. Here we draw a diagram from given statement. ABC is any triangle. Here only we have given here triangle ABC. Then we prove all angles of triangle is 180 degree, means angle ABC plus angle ACB plus angle BAC is equal to 180 degree. Angle A, B and C are all measure of angles of this triangle is 180 degree. Here construction, we construct a parallel line from point A parallel to BC. Give this line name as a PQ. PQ is a parallel to third side BC. Here this angle in this figure, see here, this angle and this angle, some relation here. This angle and this angle, some relation here. Here draw a line parallel to segment BC and passing through point A and take points P and Q on that. Take point P and Q on it such that, how can take this point, कसे घ्यायचे आपल्याला, P between is A between is Q, A is between P and Q. Proof here, proof. In this triangle line PQ parallel to side BC. PQ is parallel to BC and AB is a transversal. PQ आणि BC ह्या दोन पॅरलल लाईन असतील आणि AB हा ट्रान्सव्हर्सल असेल, तर हे जे दोन अँगल आहेत हे अँगल आहेत हे अल्टरनेट अँगल्स म्हणजे व्युत्क्रम कोन असतील. या दोन समांतर रेषा ही छेदिका असेल तर हे दोन अँगल व्युत्क्रम कोन असतील आणि व्युत्क्रम कोन कसोटीनुसार, पाठीमागच आपण कसोट्या पाहिलेल्या आहेत, कसोटीनुसार हे जे दोन अँगल व्युत्क्रम कोन आहेत हे नेहमी एकरूप असतील. म्हणजे हे दोन एकरूप झाले. लिहूया आपण, बघूया. लाईन PQ parallel line BC and segment AB is a transversal. Then angle ABC equal to angle PAB. This angle and this angle are congruent region alternate angle. Alternate angles. व्युत्क्रम कोण आहेत, हे दोन व्युत्क्रम कोण आहेत आणि व्युत्क्रम कोण हे एकरूप असतात. This is equation number 1. Then line PQ parallel BC and AC is a transversal. PQ parallel line BC and segment AC is a transversal
transversal, then these two angles are alternate angles and alternate angles are congruent here. लिहूया आपण अँगल ACB इक्वल टू अँगल QAC, हे दोन अँगल QAC, रिजन काय असेल? अल्टरनेट अँगल. व्युत्क्रम कोण असतील? हे झाले इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, दोन इक्वेशन जे आहेत या दोघांच्या आपण आता इथं बेरीज घेणार आहोत. बघा, अँगल ABC उजव्या बाजूत उजवी बाजू मिळवायची. अँगल ACB इक्वल टू अँगल PAB प्लस अँगल QAC. 1 आणि 2 ची बेरीज आपण या ठिकाणी केल्या. तर इक्वेशन ह्याला नंबर 3 म्हणलं. ऍड. आता दोन्ही बाजूला एकच घटक जर मिळवला तर त्याच्यात फारसा फरक पडत नसतो, हे माहिती आहे आपल्याला. अँगल BAC ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला पण अँगल BAC ऍड केलेला आहे. करूया आता इथं. अँगल ABC प्लस अँगल ACB आणि अँगल BAC त्यात ऍड करणार आहे. अँगल BAC इक्वल टू अँगल PAB प्लस अँगल QAC प्लस अँगल BAC मिळवलेला आहे. आता इथं बघा, अँगल PAB इथला अँगल प्लस अँगल BAC हा अँगल प्लस अँगल QAC, ह्या तिघांची आपण जर इथे बेरीज केली तर त्यांना किती येणार आहे? 180 डिग्री. रिझन, these angles are linear pair angles. तिघांची बेरीज ही आहे ही 180 येणार आहे. रेषेच्या एकाच बाजूचे हे सगळे कोण आहेत आणि तिघांची बेरीज मिळून 180 या ठिकाणी येणार आहे. बघूया आपण, लिहूया इथं. या दोघांच्यासाठी एकत्रित आपण कोण विचारात घेतला, जेच अँगल PAB प्लस अँगल PAB आणि BAC इक्वल टू अँगल PAC आणि PAC आणि QAC हे लिनियर पेअर आहेत. मग आपण इथे लिहिलं अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC इक्वल टू अँगल PAC प्लस अँगल BAC. QAC, एक मिनिट, QAC इक्वल टू 180. हे दोन्हींची मिळून ही लिनियर पेअर आहेत आणि दोघांची बेरीज ही 180 डिग्री येईल. मग अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC हे 180 डिग्री असेल. आणि विच इज प्रूफ ऑफ आवर थेरम. आणि हेच आपल्या थेरमचं प्रूफ असेल. धन्यवाद.